आता भारतासाठी अभिमानास्पद बातमी आहे। अखेर भारतीय बनावटीचं तेजस हे शुक्रवारी आकाशात उडेल। स्वदेशी तेजस वायुदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे। येत्या शुक्रवारी तेजस वायुदलात सामील होईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल। नाशिकमध्ये ओझर इथं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या लष्करी कारखान्यात सुखोई MKI-30 आणि मिग या विमानांची निर्मिती होत होती। आता याच ठिकाणी स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानांच्या बांधणीचं काम सुरू होतंय। येत्या शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिलं तेजस विमान हे वायुदलात सामील होईल। तेजस विमानाची निर्मिती करण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च करून तिसरी प्रोडक्शन लाईन टाकण्यात आली आहे। त्याचंही उद्घाटन राजनाथ सिंह हे करणार आहेत। सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना भारतामध्ये त्या ठिकाणी आली की MiG-21 याचा जो जथ्था आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी भारतीय बनावटीचा असं तेजस आपल्याकडे असावं, लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट असावं। ही संकल्पना तशी जी आहे ती 1980च्या दशकातली आणि ऑलमोस्ट आता 2025चा ऑक्टोबर महिना उजाडतोय। मार्क 1A त्यातली ही 2 जे विमानं आहेत ती फंक्शनली आपल्या एअरफोर्स मध्ये डिप्लॉय होण्यासाठी